हॅलो नमस्कार मंडळी, मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आईवडिलांची ॲनिव्हर्सरी आणि ना त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. त्यांना माहिती नाही आम्ही काही सरप्राईज ठरवलेलं आहे. तर ते सरप्राईज तुम्ही संध्याकाळी नक्की बघा काय देणार आहे. त्यांना सांगणार नाही आम्ही काय सरप्राईज देणार आहे. तर आता माझी मोठी बहीण येऊ राहिली आहे आडगाववरून इकडे, आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन होणार आहे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर तुम्ही नक्कीच बघा, व्लॉग मिस करू नका आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही काय सरप्राईज देणार आहे ते. स्वयंपाक केलेला आहे आंबे रसाचा, कारण की आता आंबे रसाचा सीझन चालू आहे आणि आज खास स्पेशल दिवस पण आहे ना, त्यामुळे ना आईने ना आंबे रस केलेला आहे आणि मांडे ना विकत आणलेले आहे नाशिकवरनं. तर आज मस्त आंबेरस पुरणपोळीचा बेत आहे. आणि काल मी ना बटाट्याच्या चकल्या केल्या होत्या, मागच्या वेळेस केल्या होत्या चकल्या, पण थोड्याशाच झाल्या होत्या त्या 1 किलोच्या, त्या संपल्या पण. मग आता म्हटलं दीदीला पण आवडतात बटाट्याच्या चकल्या ना, तर काल मग चकल्या केल्या होत्या. काल ऊन होतं पण आज एकदम असं आभट आलेलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण. तुम्हाला दाखवते चकल्या मी इथं वाळत. बघा चकल्या केलेल्या होत्या काल, बटाट्याच्या उपवासाच्या चकल्या. काल कडक ऊन होतं ना, आज ऊनच नाही. 5 किलोच्या केल्या होत्या. तर आता इथे माझी मोठी बहीण आणि माझी दिदी आलेली आहे. दिदी 2 दिवसासाठी मावशीकडे थांबलेली होती तिच्या, आणि आईसाठी सरप्राईज गिफ्ट आणलेलं होतं. ते पटकन आईला ना माहिती होता, आम्ही लेंटरवर ठेवून दिलेले, अनिकेतवरती चढला होता, आजीला दिसू नये म्हणून त्याने तिकडे कोपऱ्यात ठेवलेलं होतं. कारण की आईवडिलांना कल्पनाच नव्हती आणि त्यांना माहीतच नव्हतं की आम्हाला एवढे छान सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे संध्याकाळी. तर सगळ्यांना माहिती होतं पण सगळे शांत होते. आणि दिदी जशी मला एवढ्या वर्षांनी भेटली की लगेच आल्यावर गळ्यात पडली माझ्या. तर असंच असतं प्रेम. तर इथे आता संध्याकाळ झालेली आणि आम्ही ॲनिव्हर्सरी करायलाच, म्हणजे बड्डे सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे. म्हटलं यावर्षी थोडा हटके बड्डे साजरा करू, दरवेळेस घरात करतो, तर यावेळेस म्हटलं बाहेर करूया. बाहेर म्हणजे पोर्च असतो ना, पोर्चमध्ये बड्डे सेलिब्रेट करूया म्हटलं, छान वाटेल. मस्त हवेशीर बड्डे सेलिब्रेट केला. इथे आता एक जण आईवडिलांचं औक्षण करते. दिदीने, मोठ्या दिदीने, आडगावच्या दिदीने, आता ही माझी दिदी पण औक्षण करते. अनिकेतने पेढा भरवला. तर सगळ्यांनी आईवडिलांचं औक्षण केलं, त्यांना पेढा भरवला आणि त्यांनाही खूप इतकं छान वाटलं, त्यांना इतकं समाधान वाटलं ना, की असा बड्डे आम्ही आयुष्यात कधी विसरणार पण नाही. आणि ते पण म्हणजे एक अविस्मरणीय क्षण राहून जातो ना. तर छानपैकी बड्डे साजरा करून झालेला आहे. आता इथे आई पण वडिलांना केक भरवते, वडिलांनी पण आईला केक भरवला. सगळ्यांनी आई वडिलांना केक भरवला आणि छानपैकी असा बड्डे साजरा केला. तर हा बड्डे त्यांच्या लक्षात राहील असं आम्हाला काहीतरी करायचं होतं. तर आईला सरप्राईज गिफ्ट म्हणून साडी घेतलेली होती आणि वडिलांना सरप्राईज गिफ्ट म्हटलं, खूप विचार केला पण काही सुचतच नव्हतं काय वडिलांना गिफ्ट द्यायचं. तर मग आम्ही ना एक राधाकृष्णाची फ्रेम घेतलेली होती, तर ती त्यांना बड्डे गिफ्ट दिली. तर इथे आता सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. सगळ्या नातवांबरोबर आजी बाबाचे फोटो, आणि फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आईला सरप्राईज गिफ्ट दिलं. ती म्हणजे आईला साडी घेतलेली होती बघा. आई पण खूप आनंदात होती आणि वडिलांनाही राधाकृष्णाची फ्रेम दिली होती. वडिलांना म्हटलं तुम्ही खोलून बघा, तर वडिलांना पण खूप आवडली ती फ्रेम. तर आम्ही दोघी बहिणींनीच ठरवलेलं होतं की हा बड्डे खूप छान करायचा. अशा पद्धतीने आम्ही बड्डे झालेला आहे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेलं आहे. आई-वडिलांचं फोटो वगैरे काढून कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि आता आहे ना जेवणाची तयारी चालू आहे. साडी घेतलेली, वडील गेलेले आणि वडिलांना तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, राधाकृष्णाचे ते घेऊन आलेले दिलेलं आहे. आणि आता आम्ही जेवायला बसले इकडे आणि बघा बसून. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा वाटला तुम्हाला आमचा? भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. इथे सगळे ना बड्डे पार्टी करायला बसलेले. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.